गुड मॉर्निंग स्टुडंट्स. या ऑनलाईन एमडी बायोलॉजी मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण एलिफंटासिस हा डिसीज संपवला. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण छोटासा पॉइंट डिस्कस करणार आहोत, तो म्हणजे रिंगवॉर्म. हा जो डिसीज आहे विद्यार्थी मित्रांनो, हा कशामुळे होतो हा सर्वांनाच माहिती आहे, ठीक आहे. सर्व असा कोणता विद्यार्थी नाही त्याला रिंगवॉर्म हा आजार माहिती नाही. हा होतो फंगल स्पेसिस, ठीक आहे. कोणामुळे होणार आहे? फंगल स्पेसिस. आपलं लेक्चर कधी आपण निकाला फालतू न बोलता डायरेक्ट आपण काय करतो, मुद्द्यावरती येतो आणि आपण पॉइंट चालू करतो, ठीक आहे. तर पहा, हा जो काही रिंगवॉर्म आजार आहे, हा रिंगवॉर्म कशामुळे होणार आहे बघा? कॉज बाय फंगल स्पेसिस. कोणामुळे होणार आहे? कॉज बाय फंगल स्पेसिस. कोणाच्या बिलॉंगिंग टू जेनेरा, कोणत्या जेनेराच्या बिलॉंगिंग आहे? काय बघा, ते मायक्रोस्पोरम अँड ट्राइकोफायटॉन ठीक आहे. कोणापासून ही स्पेसिस फंगल स्पेसिस कोणत्या ग्रुप मध्ये आहे? तर मायक्रोस्पोरम आणि ट्राइकोफायटॉन, ठीक आहे. मग ही जी काय फंगी आहे, ही फंगी कुठे फीड होते, म्हणजे न्यूट्रिशन कुठून घेते? बघा, दिस फंगी फीड ऑन केरेटिन इन कुठली केरेटिन रे? स्किन मध्ये केरेटिन इन स्किन. त्यानंतर इयर्स अँड नेल. जी केरेटिन हेअर मध्ये, नेल्स मध्ये, स्किन मध्ये प्रेझेंट आहे, त्यावरती ही फंगी काय करते? फीड करते, म्हणजे न्यूट्रिशन काय करते? ठीक आहे, बरोबर. आता रिंगवॉर्म झाला की आपल्याला कसं समजतं? सिम्पटम्स आपण त्याच्याकडे, म्हणजे आपल्याला काय म्हणतो, लक्षणे. आपल्याला कसं कळेल की आपल्याला रिंगवॉर्म झालेला आहे, ठीक आहे. त्यासाठी काय करायचं आहे बा? सिम्पटम्स माहिती असणं गरजेचं आहे. मग आपण काय म्हणतो, इन्फेक्टेड स्किन. ज्या ठिकाणी रिंगवॉर्म झालेला आहे, इन्फेक्टेड स्किन एनलार्ज विथ रेड. Infected skin shows enlarged red ring. आणि रेड रिंग कोणामुळे होणार आहे? ड्यू टू रिंगवॉर्म, ठीक आहे. म्हणजे कसं आहे, तर लालसर भाग स्किन वरती होतो, असं गोल सर्क्युलर भाग मध्ये आपली स्किन काय होते? लाल होते त्याने, ठीक आहे. अजून काय होणार आहे बघा? अपीअरन्स ऑफ ड्राय स्केली लेशन. Appearance of dry scaly lesions on various parts of body. ड्राय स्केली लेशन म्हणजे काय? ज्या ठिकाणी रिंगवॉर्म झालेला आहे किंवा आपल्या बॉडीचा जो बाकीचा भाग आहे, त्या ठिकाणी काय होणार आहे बघा? त्या ठिकाणची स्किन आहे ती ड्राय होणार, ठीक आहे. आणि त्या ठिकाणची स्किन व्हाईट होते. अशा प्रकारे आपण ड्राय काय म्हणतो, स्किन कशी होणार आहे? ड्राय होणार, बरोबर. जसं की आपण पडल्यानंतर, ठीक आहे, तसं स्किन वरती येते, निघते बघा, वरची स्किन निघते. त्या प्रकारे काय होईल? त्या प्रकारे त्या ठिकाणी अपीअरन्स आपल्याला पाहायला भेटेल आणि त्या ठिकाणी इंटेन्सिटी जास्त खाज होईल, ठीक आहे. सारखं असं खाजू वाटेल त्या ठिकाणी, बरोबर. मग काय करणार? आणि त्या ठिकाणी काय होणार आहे? इंटेन्स इचिंग. दिस रेड रिंग कॉजेस इंटेन्स खाज होतो, आपण काय म्हणतो? इंटेन्स इचिंग. अजून एक सिम्पटम म्हणतो ऑन्कियोमायकोसिस. What is mean by onchomycosis? Onchomycosis म्हणजे नेमकं काय?
जे आपले नेल्स आहे ते नेल्सला इन्फेक्शन होईल, तर आपण काय म्हणतो ऑन्किओमायकोसिस. काय म्हणणार? ऑन्किओमायकोसिस. इन्फेक्शन टू द नेल्स. इन्फेक्शन टू नेल्स. म्हणजे नेल्सला जे काही इन्फेक्शन होणार आहे त्या कंडिशनला आपण काय म्हणतो? ऑन्किओमायकोसिस. पण नंतर काय होईल काय की आपले नेल्स आहेत ते काय होतील? थिक होतील. थिक नेल. अजून काय होणार आहे? जे काय आपला नेलचा कलर आहे तो चेंज होईल. डिस्कलर अँड डिसफिगर. आणि त्यांचा जो काही शेप आहे तो पण काय होईल? चेंज. आपण काय म्हणणार? डिस्कलर अँड डिसफिगर. डिसकलर अँड डिसफिगर. डिसकलर अँड डिसफिगर. ओके. सिम्पल. काय म्हणजे ज्या ठिकाणी इन्फेक्शन आपल्याला झालेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला रेड रिंग सर्क्युलर फॉर्म मध्ये स्किन झालेली दिसणार. बरोबर. नंतर बॉडीवरती ड्राय स्किन दिसते, त्यामुळे काय इंटेन्स इचिंग होणार. बरोबर. नेक्स्ट काय म्हणले? ज्या कंडिशन मध्ये जी फंगाय आपल्या नेल्सला इन्फेक्शन करते त्या कंडिशनला आपण काय म्हणतो? ऑन्किओमायकोसिस. यामध्ये काय होते? आपले जे काही स्किन, आपले काही नेल्स आहे ते जाड होते, त्याचा कलर चेंज होईल आणि त्यांचा फिगर शेप पण कसा होणार आहे? चेंज होणार. अजून फंगल इन्फेक्शन आपण कोणामध्ये पाहतो का? ऍथलेटिक फूट जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला जास्त प्रकारे फंगल इन्फेक्शन पाहायला भेटतं. कोणत्या ठिकाणी? बिटवीन द टोज. ठीक आहे. तर टोज मध्ये आपल्याला फंगल इन्फेक्शन पाहायचं. ओके. मग हा आजार कशा प्रकारे ट्रान्समिट होऊ शकतो? ट्रान्समिशन. मोड ऑफ ट्रान्समिशन. कशा प्रकारे ट्रान्समिशन होणार आहे? बाय शेअरिंग क्लोथ. जर एकमेकांचे कपडे घातले त्याला आजार असेल तर आपल्यालाही होईल. बरोबर. त्यावेळेस आपण काय म्हणूया? बाय शेअरिंग. बाय शेअरिंग क्लोथ. ओके. अजून कशामुळे होणार आहे? बाय युजिंग इन्फेक्टेड कॉर्न. युजिंग इन्फेक्टेड कॉर्न. एखाद्या व्यक्तीला झालेला आहे त्याचा जर आपण कॉर्न वापरला तर काय होऊ शकते? आजार होऊ शकतो. अजून मेन रिझन काय? क्लोज कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन. ज्या व्यक्तीला झालाय त्याला खूप क्लोज कॉन्टॅक्ट केला, चिटकून बसला तुम्ही त्याला, सारखं चिटकूनच राहिला, काय होऊ शकतं? आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतं. So close contact with infected person. Close contact with infected person. Infected person बरोबर जर close contact आला तेव्हा होऊ शकतो मोड ऑफ ट्रान्समिशन. ट्रीटमेंट. आता आजार जर झालेला आहे आणि आजार झाल्यानंतर आपल्याला ट्रीटमेंट तर करावीच लागणार नाही. मग फिजिकल एक्झामिनेशन आपल्याला पाहिलं की आपल्या लक्षात येतं काय आहे? रिमूव्ह झालेला आहे. फिजिकल. आता बरोबर आपण जरा डायग्नोसिस म्हणूया फिजिकल एक्झामिनेशनला. काय डायग्नोसिस? पण ट्रीटमेंट काय करणार पहा? ट्रीटमेंट मध्ये आपण काय म्हणूया? यूज ऑफ ड्रग. यूज ऑफ ड्रग. लाईक कोणत्या ड्रगचा वापर करणारे? निस्टेटिन नावाचे. निस्टेटिन. यामुळे हा आजार पण होऊ शकतो. ते काय? फ्लुकॅनझोल. काय? फ्लुकॅनझोल. यामुळे हा आजार होऊ शकतो. आणि काय? इट्राकॅनाझोल. इट्राकॅनाझोल. फ्लुकॅनाझोल. इट्राकॅनाझोल आणि काय? निस्टेटिन. त्या 3 ड्रग्स पासून आपण हा आजार कंट्रोल करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रिव्हेंशन करावं लागेल का नाही? म्हणजे हा आजार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला पाहिजे आपण? पहिला काय करूया आपण? अवॉइड युजिंग अदर स्पोर्ट्स. ठीक आहे. और शेअरिंग. त्यानंतर स्पोर्ट इक्विपमेंट असतील ते यूज करणं थांबवायचे. बरोबर. काय करायचं? स्पोर्ट्स इक्विपमेंट असेल तर ड्रेसेस असतील ते वापरायचे का नाही. पुन्हा क्लोज कॉन्टॅक्ट काय करायचं आहे? थांबवायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय?
वॉश क्लोथ with hot water. Wash clothes with hot water and use fungicidal soap. काय करायचे रे? fungicidal soap वापरायची आहे. ठीक आहे. काय होतं मग? which prevent हे काय करतील रे? फंगल ग्रोथ होऊन देणार नाही का? गरम पाणी आणि फंगिसाइडल सोप हे काय करते? फंगीची ग्रोथ होऊन देणार नाही हे प्रिव्हेंशन. ठीक आहे, सर्वांना समजलं? रिंग ऑफ पहा आपण काय काय पाहिलं. रिंग ऑफ हा आजार कुणामुळे झाला? त्या फंगीमुळे झाला. कोणत्या फंगी? ट्रायकोस्पोरम अँड मायक्रोस्पोरम अँड ट्रायकोफाइट. बरोबर. ही फंगी कुठे फीड करते? केरेटिन प्रेझेंट इन स्किन, हेअर्स अँड नेल्स. सिम्पटम्स काय आहेत? ज्या ठिकाणी स्किनला इन्फेक्शन झालेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला रेड पॅचेस पाहायला भेटतील, तर आपण म्हणतो रिंग ऑफ. ड्राय स्केली लेशन तुम्हाला बॉडीवरती पाहायला भेटतील. त्यानंतर ज्या वेळेस ही फंगाय आपल्या नेलला इन्फेक्शन करणार आहे त्या कंडिशनला आपण काय म्हणतो? ऑंगिओमायकोसिस. काय होणार यामध्ये? नेल्स निघतील. बरोबर. त्यानंतर त्याचा कलर आणि त्याची फिगर कशी होणार आहे? चेंज होणार. मॅक्झिमम ऍथलेटिक फूड जर पाहिलं त्यांच्यामध्ये आपल्याला फंगल इन्फेक्शन पाहायला भेटतं बिटवीन द टोज. ठीक आहे. जर या आजाराचं ट्रान्समिशन थांबवायचं असेल तर काय करायला पाहिजे? क्लोज शेअर नाही करायला पाहिजे. इन्फेक्टेड पर्सनचा फॉर्म नाही वापरायला पाहिजे आणि इन्फेक्टेड पर्सनच्या जवळ नाही जायला. डायग्नोसिस काय? फिजिकल एक्झामिन. ट्रीटमेंटसाठी काय करणार? ड्रग वापरणार. कोणते? 3 निस्टेटिन, फ्लुकॅनाझोल, इट्राकॅन्झोल. आणि प्रिव्हेंशनसाठी काय करणार? हमेशा कपडे गरम पाण्यामध्ये धुवायचे. बरोबर. आणि कोणती सोप वापरायचे? फंगिसाइडल्स. होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.